आज आपण हाच विचार केला की महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत. 59 जातीपैकी एका जातीने बाबासाहेबांचा विचार स्वीकारला, ती म्हणजे महार जात. त्याचबरोबर बाबासाहेबांनी भारतीय संविधानामध्ये सर्वांना समान अधिकार दिला. जर अनुसूचित जातीचा जर विचार केला तर 59 जाती महाराष्ट्रात आहेत. 59 जातीपैकी एका जातीने बाबासाहेबांचा विचार स्वीकारला आणि बाबासाहेबांचा विचार स्वीकारणारी जी जात आहे आणि ज्या जातीने बाबासाहेबांचा विचार स्वीकारला नाही त्या 58 जाती आहेत. दोन्ही जातीचा जर आपण कंपेअर केलं, दोघांची तुलना जर केली तर ज्यांनी बाबासाहेबांचा विचार स्वीकारला त्यांच्या जीवनामध्ये, राहणीमानामध्ये, बोलण्यामध्ये, लिहिण्यामध्ये, बसण्यामध्ये, उठण्यामध्ये, खाण्यामध्ये, पिण्यामध्ये प्रत्येक बाबतीमध्ये तुलना दिसतोय. आज आपण कोणतेही अधिकारी म्हणा, IAS ऑफिसर म्हणा, IPS अधिकारी म्हणा, एखाद्या वेगळ्या पदावर असलेला कर्मचारी म्हणा, हे सर्वात जास्त आम्हाला या जातींमध्ये, या सूचीमधला दिसतोय. याचा परिणाम काय आहे? याचा परिणाम तोच आहे 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांनी दिलेली दीक्षा. बाबासाहेबांनी दीक्षा दिली म्हणजे दिशा दिली, या दिशेने तुम्हाला जायचं आहे. म्हणून आम्हाला ती दिशा दिल्यामुळे आम्ही त्या दिशेने गेलो. काय परिणाम होतो माहित नव्हतं, परंतु दिशेने गेल्यामुळे आमच्या झालेला परिणाम आज इतरांना दिसतोय. 60 वर्ष झाली आमच्यात काय बदल झाला आणि 60 वर्ष त्या लोकांमध्ये काय बदल नाही झाला. आज आपण स्वीपर वाड्यात गेलो, स्वीपरांमध्ये एखादाच माणूस, एखादाच IAS ऑफिसर सापडतो, एखादाच IPS सापडतो, पण देवळं मंदिर तिथं खूप दिसतात. त्याचबरोबर आज आपण आपल्या एरियामध्ये पाहिलं तर आपण जे लोक आहोत, आज आपण बघितलं पेपर उघडल्यानंतर ज्यांनी बाबासाहेबांचा विचार स्वीकारला म्हणजे धम्माला स्वीकारलं, त्या लोकांचे कार्यक्रम बघा. एखाद्या विहारांमध्ये कुठेतरी एखाद्याचं धम्म देशनाचं प्रबोधन असेल, एखाद्या ठिकाणी पुस्तकाचं विमोचन असेल, एखाद्या ठिकाणी धम्माबद्दल मोठी मुलांना मार्गदर्शन करत असेल, हाच आपल्याला पेपर उघडल्यानंतर दिसतो. या तुलनेमध्ये दुसऱ्या लोकांचं बघा, या देवळामध्ये, या मंदिरांमध्ये याचं पूजन असेल, सत्यनारायण असेल, देवाची मूर्ती बसवत असेल, म्हणजे दोन्ही पाहिल्यानंतर आपल्याला त्यामध्ये तुलना करता येतं. म्हणजे आपण या ठिकाणी बुद्धाला स्वीकारला म्हणजे बुद्धी मापनावर उतरतोय, बुद्धीचा विकास होईल याची चर्चा करतोय. बुद्धीचा विकासाला लागणारी जे काही